मंडळी समोर तुम्ही बघू शकता गोपाल बाबा म्हात्रे महाराज यांचा लक्ष डबल हिंद केसरी लक्ष याचा काल वाढदिवस झाला आणि जोरात वाढदिवस टाटामाटा साजरा झाला आणि आज खिरकालीच्या मैदानामध्ये चांगला असा गुलाल एक चांगली मोठी लढत झाली आणि त्या लढतीमध्ये गुलालाचा मानकरी झालेला आपण विचारूया बाबा येतात ते आणि आज बाबांचीच मुलाखत घेऊया. समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक गोपाल बाबा म्हात्रे आज एक लक्षाचा वाढदिवस कालच साजरा झाला आणि आज खिरकालीच्या मैदानामध्ये चांगला गुलाल मिळवला आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. सांगा ना आजचा जो गुलाल झाला मला वाटतं खूप काटाकीड लढत झाली, बॅनरवर गाडी जमली होती ती. अटाकी लढाई झाली आणि चोनचा कोण सोन्या देवा सौर भिवंडीचा देवा बेवडीचा देवा आणि आपला लक्ष पालाला आणि फार छान एकदम सरत झाली. बरोबर आहे, छान लढत झाली. दादा काय सांगाल बघा, छान लढत झाली. बाबांना थोडासा खोकल्याचा त्रास आहे म्हणून आपण तुमच्याकडे येतोय. एक छान लढत झाली बघा, पाहण्यासारखी आणि मैत्रीपूर्ण लढत होती. काय बोलायला लढतीविषयी? नक्कीच ही गाडी मैत्रीपूर्ण होती आमची, कारण चिखलीचा तेजा हा पण आपल्या कॉन्टॅक्टमधलाच आहे आणि परिचयातली माणसं आणि पूर्ण मैत्रीपूर्णच आपण गाड्या खेळतो ज्या पण खेळलो त्या आजपर्यंत. आणि लढत पण खूप चांगली झाली, एकदम म्हणजे एक सुतामध्ये झाली आपली गाडी आजची. दोन्ही चारी बैल खूप नंदी छान पळाले, त्याच्यामध्ये गुळाचा मानकरी सोरसा देवा आणि लक्ष आपला झाला. बरोबर. आता देवाचं नियोजन कसं काय ठरवून आणलं तुम्ही? देवाचं नियोजन म्हणजे आम्ही 2-4 महिने कॉन्टॅक्टमध्येच होतो आणि आज गाडी पळवायची ठरवली होती आम्ही. मला वाटतं उंबरवेळच्या मैदानामध्ये तुमचं नियोजन झाला होता. आता त्यांची बाईट काढली मी. हो हो. कसं काय नियोजन झालं तिथं? कारण लक्षाचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त तुम्ही लक्षाला पलवायला पण गेला होता. हो, उंबरवड्याला नेलं होतं पण आपण तिथली गाडी झाली नाही आपली. मग त्याच्यानंतर मग त्या मैदानामध्ये आपलं फिक्स झालं, हे आजच्या मैदानामध्ये पळायचं होतं. तर तिकडून दोघांचं कॉन्टॅक्ट झालं की गाडी आपण या खिडकाळीला पळूया. आणि बॅनरवर गाडी लक्ष जमली होती त्याविषयी सांगा ना. हो, आता आपण नाव सोडलेलं लक्षाचं. समोरून आपल्याला फोन आला होता गरुडचा की आपण गाडी खेळूया. बोल चालेल, काय हरकत नाही. त्यांनी तिकडून चिखलीचा तेजा काढला, आपल्या देवा निघला सोरचा. बरोबर. आता खिरकालीला मला वाटतं आज आयोजकांनी खूप चांगला पाठीमागं नियोजन केलंय. हो, लॉट बाय लॉट आणि ड्रायव्हर असेल त्याच गाडीला सोडतात. काय बोलाल? हो, नक्कीच हा नियोजन खूप चांगलं आहे, कारण असणं पण गरजेचं आहे खूप. आधी कारण का मागून गाड्या येतात, त्या मध्ये मध्ये जातात, त्याच्यामुळे बैलांना त्रास, जे बैल पकडून मुलं असतात त्यांनाही त्रास. आपण सहज पाठीमागे एक गाडा मालक म्हणून आपण पुढे असतो किंवा मध्यंतरी असतो, पण जी मुलं बैलांना घेऊन असतात त्यांचे खूप हाल होतात. बैलांचे हाल होतं, कोणाच्या छकड्यामध्ये पाय गुंततं तर काय होतं आहे, या गोष्टी घडतात. आणि याच्यामुळं गाडा वगैरे असला, सोबत ड्रायव्हर असला, एक एक गाड्या सुटतात व्यवस्थित आणि गाड्या पण जास्त होतात त्याच्यामुळे. आणि मला वाटतं आज लक्षाचा जो आवडता ड्रायव्हर सूरज तोच बसला होता. काय हो हो, सूरज ड्रायव्हर बसला होता आज. काय बोलाल? आणि चांगली गाडी पळवली बघा. सूरजबद्दल म्हणायचं जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, कारण लक्षात त्या सूरजच्या हातावर एवढा पळतो की खूप पळतो आपल्यातून. कारण आपण सूरजला वरती पण बसवलं होतं हारण्याच्या आणि लक्षाच्या गाडीवर. तेव्हा जेव्हा सूरज बसलाय गाडीवर तेव्हा गाडी गोळाला ते. एखाद्या वेळेला ड्रायव्हरचा गुलाल नसला तर काय म्हणजे असं मनामध्ये येतं का बसवता का नाही? कारण नाही आता नाही मला भाऊ, वाटतं तसं नाही आपलं काहीच. आता कसं आपल्या गाडीवर आता यावर्षी आपला विशाल ड्रायव्हर पण बसतो, सूरज ड्रायव्हर बसतो. आणि एक म्हणायचं जर नशिबामध्ये जीत आहे तर ती होतेच कोणत्याही परिस्थितीमध्ये. आपण जर लकी अनलकी म्हटलं मग बैल पण लकी अनलकी होतील. बरोबर आहे. मग प्रत्येक वेळा नवीन बैल घ्यावे लागतील आपल्याला. बरोबर. आता जो गुलाल झाला बघा, सुतावर खूप जास्त चर्चा चालू होती, दोन्ही साईडला लढत काटाकीड चालू होती. काय बोलाल? हो, खूपच म्हणजे कारण गाडी आपली पाठीमागे पळत होती. एक विश्वास होता की एक लक्षाकारण पुढे दोन्ही बैल आपली आहेत की जे पुढच्या रानाला खूप चांगली पळतात आणि त्याच्यामुळं अंतर कव्हर होईल. आणि त्या हिशोबाने झाला, अंतर कव्हर पण केला आणि सुताला आपलं तोंड लागलं. बरोबर. आता कालच्या दिवसाला जो वाढदिवस साजरा झाला त्याविषयी सांगा ना, कसा काय झाला तो? नक्कीच. आता वाढदिवस म्हणजे आपली खरेदी झाली होती संभाजीनगरवरून आणि सर्व एकदम लक्षाचे फॅन फॉलोअर्स एकत्र आले होते आणि आपला परवा दिवशी वाढदिवस लक्षाचा साजरा झाला. 1 वर्ष झालं पूर्ण आपण घेऊन त्याला. म्हणजे 1 वर्ष कंप्लीट हो झालं. हो आणि आज या मितीला मला वाटतं की नंबरामध्ये तुमचं नाव गुंजतंय. हो, नक्कीच. कारण बघा आता लक्षाला जसं आपण उतरलं त्याच्यानंतर लगेच पहिलाच मैदान गोळाला घेतला होता. आज परवा दिवशी 1 वर्ष पूर्ण झालं, त्याच्यानंतर हा पहिलाच गोळाला त्यांनी लक्षाने घेतला. म्हणजे दावणीला जिथून आलं तिथून गुलालाची सुरुवात केली, वर्ष पूर्ण झालं तिथून पुन्हा एकदा सुरुवात केली लक्षाने. आणि इथून पुढे गुळात ठेवण्याची खूप अपेक्षा आहे आम्हाला. सुरुवातीला मला वाटतं शिलगावचा राणा आणि लक्ष ही गाडी पण खूप पळाली. हो, शिलगावचा राणा आणि ही गाडी खूप पळत होती आपली. जवळजवळ मला वाटतं 10-12 मैदान आपली हीच गाडी पळाली होती. आज शिळचा राणा पण खूप छान पळतो, आज पण पाहायला शिळचा राणा आणि पुढे पण आपलं नियोजन घडून येईल शिळच्या राणामध्ये. बघा आता बाबाला मी प्रत्येक मैदानामध्ये बघतो,
कधी हार पण होतो, विजय पण होतो, पण आवर्जून उपस्थित राहतात. आता त्यांच्या वयानुसार त्यांनी घरी बसायला पाहिजे, पण नाद बघा, एक हृदयामध्ये, एक आपल्या रक्तामध्ये नाद. काय बोला? नक्कीच बघा, आता वयाची 82 वर्ष आहेत त्यांच्या बाबांची, पण आवड आणि छंद आणि लक्ष त्यांना भाग पडतो मैदानामध्ये येण्यासाठी, की आलाच पाहिजे ना का बाबा, सरपंच आहे, सरपंचासाठी येतात. या 2 बैलांसाठी बाबा आवर्जून मैदानामध्ये असतात. आणि एक म्हणायचं तर ह्या निमित्ताने बाबाची एक व्यायाम पण होऊन जातो, एक चालणं फिरणं, एक ओळखीची परिचयातली लोक येतात आणि एक मनोरंजन होऊन जातं तेवढंच. बरोबर. आणि कुठेतरी अंगावर गुलाल पडल्यानंतर तो एक मोठा मान मिळतो. वेगळाच मान येतो शेवटी. आज बघा व्हाईट कपडे घातले, पूर्ण गुलालामध्ये रंगून गेले बाबा स्वतः. आणि बघा कायम जी बघा, आता मागं काही 1-2 गाड्या पण पडल्या तुमच्या, म्हणजे बघा आपल्या पाठीशी असणाऱ्या लोकांना ते आपल्या पाठीशीच राहतात. आपले हार व्हावं किंवा विजय व्हावं. कारण आजपर्यंत गाड्या आपल्या समजा पडतच होत्या. या सीझनमध्ये बऱ्याचशा गाड्या पडल्या आपल्या. सरपंचाच्या 3-4 गाड्या पडल्या, लक्षाच्या 2 गाड्या पडल्या या सीझनमध्ये. पण जी मुलांचा सपोर्ट आणि मनोबल आहे तो कंटिन्यू आज पण सोबतच आहे. लक्षाचा गुलाल नव्हता किंवा सरपंचाला गुलाल नव्हता तरी सुद्धा पोरं पाठीशी होती. आज गुलाल असताना सुद्धा पोरं पाठीशीच आहेत. मुलांचा खूप मोठा हातभार आहे या गोष्टीसाठी. बरोबर. आता सर्व लोकांना लक्ष करून अजून जसं मुंबई गाजवतो तशी वरची पण काही मैदानं असतात. नामांकित मैदानामध्ये लक्ष पळताना दिसतो. आता नामांकित मैदानं आलेली आहेत, वडकीचं आलेलं आहे, त्याच्यानंतर पुशेगावचं आलेलं आहे. मग नियोजन कसं काय असेल? आता वडकीचं नियोजन आहे आपलं, झालेलंच आहे जवळजवळ. मोठ्या नियोजनामध्ये दिसून येईल, कारण सर्वांची आवडतीच जोडी पळणार आहे ती. त्या मैदानामध्ये आपण 2 वेळा पाहिलेलो आहे त्याच्यामध्ये. आणि पुशेगावचं अजून बाकी आहे. हो, पुसेगावचं बाकी आहे. बरोबर. आता काय अपेक्षा असतील, जसं नाव करतोय आणि बघा सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही मला वाटतं लक्ष मुंबईला उतरवलेला, प्रत्येकाला असं वाटायचं की हा गावठी बैल हा काय पळेल, आणि त्याचा जो शरीरयष्टी आहे किंवा त्याचा दिसण्याचा हे आहे तो वेगळाच आहे. म्हणजे कुठेतरी एक म्हणजे नामांकित बैलामध्ये नाही जोडत, पण आज त्यांनी नामांकित स्वतःचं नाव काढलं. नक्कीच ना भाऊ. बघा आता कसं जातीवंत खिल्लार बैल ह्या, पण स्ट्रक्चर त्याचं एक क्रॉस असल्यामुळं थोडंही जाऊन येतो, पण त्याची रग आणि त्याच्या रक्तातले जे गुण आहेत ते लपत नाही शेवटी. आणि तो त्याच्या याच्या जोरावर सिद्ध करून दाखवतो की मी पण आहे काहीतरी, माझ्या स्ट्रक्चरवर जाऊ नका. आणि तो त्या हिशोबाने गुलाल पण आपल्याला आणून देतो. बरोबर. आजचा गुलाल मला वाटतं त्यांनी स्वतःसाठी घेतला, काल त्याचा वाढदिवस होता आणि नक्कीच, तुमच्यासाठी घेतला. काय बरं? नक्कीच नक्की. कारण बैल हा गुलाल पडला का एकदम नाराज असतो आणि एकदम डोळ्यातून अश्रू वगैरे काढतात. आणि आज तो पळायला त्या हिशोबाने गुलाल भेटलंच पाहिजे. 1-1.5 चकड्याने गाडी आपली पाठीमागे गेली तरी सुद्धा त्यांनी धाग्यामध्ये शिरलाच. बरोबर आहे. आता जसं आता पुढचं नियोजन पण खूप चांगलं असतं तुमचं. आता बघा बरेचशा लोकांना म्हणजे असं वाटतं की लक्षाच्या पायऱ्यामध्ये आम्हाला पण पळावा. बघा काय वाटतं तुम्हाला की जसं पायऱ्यांच्या मागण्या आता होतात, काही काही लहान गाडा मालक बोलतात की आम्हाला मोठे गाडा मालक देत ना बैल, काय बोलाल तुम्ही? हा भाऊ बघा, आपण तर पळतोच, लहान मोठा आपण बघत नाहीये. कारण जेवढं आहेत आजपर्यंत आपण 2 नंबरची बैलं घेऊन पण पाहिलेलं आहे, 1 नंबरच्या बैलांमध्ये पण पाहिलेलं आहे आपण. भेदभाव करून तर उपयोग नाही आहे. शेवटी उद्या पुन्हा ती 1 नंबर 2 नंबरमधलीच बैल 1 नंबरमध्ये जाणार, तेव्हा कुणाकडे आपण हातपाय पसरायचे? बरोबर. कंटिन्यू बैल आपलाच गोळालात राहील अशातली तर गोष्ट नसते. प्रत्येक बैलाचा बॅकपॅच असतो. आज आपला काही महिन्यामध्ये बॅकपॅच होता, एक 3 फेऱ्यामध्ये पण गोळाला नव्हता आपल्याला आणि बिंजोडला पण नव्हतं. पण लक्षाने आता सुरुवात झालेली आहे. आता इथून पुढे मजा येईल खेळायला. बरोबर आहे. चला, आजच्या गुलालसाठी तुम्हाला अभिनंदन आणि अशीच वाटचाल कायम ठेवा, लक्षाला कायम गोलाला ठेवण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. नक्कीच धन्यवाद भाऊ तुमचं. कारण लक्षाचा पहिला गुलाल झाला होता मागच्या वर्षीचा, तेव्हा पण पहिली बाईट तुमचीच झाली होती. आणि यावर्षी वाढदिवसानंतर पुन्हा एकदा पहिला गुलाल झाला, तेव्हा पण तुमचीच बाईट असली. चालेल. धन्यवाद त्याबद्दल.